धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदी। मुंडेंच्या कमबॅक बाबत अजित पवारांचे संकेत। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई का? सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून विकेट पडली। मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकचे संकेत दिलेत। न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। तर दुसरीकडे उच्च न्यायालयानं कृषी घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद मुंडेंना दिलं जाण्याची चर्चा आहे। मात्र देशमुख हत्या प्रकरण प्रलंबित असताना मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई का, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही। सरकार कोणाचं? ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे। इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे। बीडचा देशमुख प्रकरणातला लक्षात घ्या। एवढी घाई काय झाली अजित पवारांना? तर कृषी घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं अंजली दमानी यांनी जाहीर केलंय। सरकारी वकिलांनी कम्प्लिटली फ्लॉड मागणी जर केली असेल ते याच्यावर आपण अपेक्षाच करू शकत नव्हतो आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही। लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे। धनंजय मुंडे ते स्वच्छ नाहीत, कृषी घोटाळा आहे आणि त्यांनी त्याच्यात पैसे खाल्लेत हे मी आधी म्हणते, आज म्हणेन, उद्याही हेच म्हणेन। धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते। धनंजय मुंडेंना कृषी घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली असली तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निर्णय येण्याआधीच अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणार का आणि माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद धनंजय मुंडेंना दिलं जाणार का, याकडेच राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।